नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रँक मित्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण बघत आहोत मुंबई उच्च न्यायालय सराव प्रश्नपत्रिका. तर आज बघूया आपण तिसरी सराव प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत महाबळेश्वर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तोरणा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कळसुबाई. पुढचा प्रश्न बघूया. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतात? ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि संसद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न बघूया. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष की 3 वर्ष? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5 वर्ष. पुढचा प्रश्न बघूया. हा गणिताचा प्रश्न संख्या मालिकेवर आहे. 2, 6, 7, 21, 22. ऑप्शन्स आहेत 44, 66, 63, 46. तर 2 गुणिले 3 6, 6 अधिक 1 7, 7 गुणिले 3 21 आणि 21 अधिक 1 22. तर पुढचं असेल 22 गुणिले 3. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 66, 66. पुढचा प्रश्न बघूया. वनस्पतीमध्ये अन्न निर्मितीची प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत श्वसन, प्रकाश संश्लेषण, पचन, उत्सर्जन. तर वनस्पतीमध्ये जी अन्न निर्मितीची प्रक्रिया होती त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण, ऑप्शन बी, फोटोसिंथेसिस. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन्स आहेत CO2, H2O, O2 आणि H2. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, H2O. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत विद्यार्थी, गुरु, लेखक, वाचक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुरु. पुढचा प्रश्न बघू. साहित्य अकादमी पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन्स आहेत 1956, 1955, 1948 आणि 1965. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1955. महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात झाले? ऑप्शन्स आहेत पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे. वाघोली पुणे येथे 68वी महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर 10वा प्रश्न आहे, मूलभूत अधिकार हे कोणत्या भागात आहेत? ऑप्शन्स आहेत भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भाग 3. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींमध्ये हिरवा रंग कोणत्या द्रव्यामुळे असतो? ऑप्शन्स आहेत हिमोग्लोबिन, क्लोरोफिल, मेलानिन व कॅरोटीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्लोरोफिल. तर पुढचा प्रश्न बघूया. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत हळू, वेगवान, मंद आणि मोठा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वेगवान. पुढचा प्रश्न बघूया. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बंगळुरू. पुढचा प्रश्न आहे, चांद्रयान 3 मोहिमेचा लँडर कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत विक्रम, प्रज्ञान, गगन, आर्यभट्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विक्रम. विक्रम हा लँडर होता आणि प्रज्ञान हा ग्रोहर होता. तर पुढचा प्रश्न बघूया. ब्लॅक सॉइल काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? ऑप्शन्स आहेत तांदूळ, गहू, कापूस, ऊस. तर काळी माती जी आहे ती कापसासाठी उपयुक्त असते. पुढचा प्रश्न आहे, ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? ऑप्शन्स आहेत उष्णता, UV किरणे, पाऊस आणि वारा. तर याचं योग्य उत्तर आहे UV किरणे. पुढचा प्रश्न बघूया. सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली. पुढचा प्रश्न बघूया. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन्स आहेत 1915, 1919, 1920 आणि 1930. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1919. पुढचा प्रश्न बघूया. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, ईशान्य दक्षिण, वायव्य दक्षिण. तर आपल्या सर्वांना माहिती आहे सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एका संख्येचा 20% 40 असेल तर ती संख्या कोणती? जर एक संख्या आपण x पकडली त्याच्या 20% आहेत तर त्याच्या 20% हे 40 आहेत तर ती संख्या कोणती असेल? 20 एक 20,
20 पंचे 100, मग x इज इक्वल टू होतील 40 गुणिले 5 म्हणजेच 200. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 200. पुढचा प्रश्न आहे 1, 2, 6, 24, 120 यापुढे कोणती संख्या येईल? ऑप्शन्स आहेत 600, 720, 840, 900. तर 1 गुणिले 2 होतात 2, 2 गुणिले 3 होतात 6, 6 गुणिले 4 होतात 24, 24 गुणिले 5 होतात 120, 120 गुणिले 6 होतात 720. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 720. पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत, त्यातील 60% मुली आहेत, तर मुलांची संख्या किती? ऑप्शन्स आहेत 20, 25, 30, 15. जर एका वर्गात 50 विद्यार्थी असतील आणि त्यातील 60% मुली आहेत, तर मुलं असणार 40%. मग 50 चे 40% होतात 40 भागिले 100 गुणिले 50. तर याचं उत्तर येईल 4 गुणिले 5 म्हणजेच 20. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 20. पुढचा प्रश्न बघूया. एका वस्तूची खरेदी किंमत 800 आहे, 25% नफा मिळवण्यासाठी विक्री किंमत किती असावी? ऑप्शन्स आहेत 900, 950, 1000 आणि 1100. एका वस्तूची खरेदी किंमत आहे 800. जर खरेदी किंमत 800 आहे आणि त्याच्यावर 25% नफा कमवायचा आहे, म्हणजेच 125 भागिले 100 गुणिले 800. चा भाग जाईल 25 5 1,600, 25 चोक 100, 4 1 4 आणि हे 200. तर याचे उत्तर येईल 5 गुणिले 200 म्हणजेच 1000. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिली रेल्वे सेवा कोणत्या 2 शहरांदरम्यान सुरू झाली? ऑप्शन्स आहेत मुंबई ठाणे, दिल्ली आग्रा, पुणे मुंबई, कोलकाता हावडा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई ठाणे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. पंचायत राज प्रणाली सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? याचे ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. पुढचा प्रश्न बघूया. हरित क्रांती भारतात कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन्स आहेत दूध उत्पादन, अन्नधान्य उत्पादन वाढ, औद्योगिक विकास आणि डी माहिती तंत्रज्ञान. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अन्नधान्य उत्पादन वाढ. आणि हरित क्रांतीचे जनक हे भारतात MS स्वामीनाथन हे आहेत. आणि जगातील जी हरित क्रांती आहेत त्याचे जे जनक आहेत ते आहेत नॉर्मन ई बोरलॉग. तर पुढचा प्रश्न बघूया. ओझोन थर कोणत्या स्तरात आढळतो? ऑप्शन्स आहेत ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मिझोस्फियर आणि थर्मोस्फियर. तर वातावरणात जो सगळ्यात खाली आढळतो तो असतो ट्रोपोस्फियर आणि त्यावरती असतो स्ट्रॅटोस्फियर. तर या स्ट्रॅटोस्फियर मध्ये ओझोन थर आढळतो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्ट्रॅटोस्फियर. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? ऑप्शन्स आहेत 6, 7, 8, 9. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8. कर्कवृत्त हे भारतातील 8 राज्यातून जाते. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत? ऑप्शन्स आहेत 12 ते 35, 36 ते 51, 51 ए किंवा 368. तर याचं योग्य उत्तर आहे 12 ते 35. आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 पर्यंत हे मूलभूत अधिकार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत कोण मांडतो? ऑप्शन्स आहेत
पंतप्रधान, राष्ट्रपती, अर्थमंत्री, गृहमंत्री. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अर्थमंत्री. तर अशाच नवीन नवीन प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.